fertilization. Fertilization, the union of male and female gamete to produce the zygote, that is called as a fertilization. ठीक आहे. आता ही प्रोसेस कशा पद्धतीने होते बघूयात आपण. फॉर्मेशन ऑफ अ झायगोट बाय द युनियन ऑफ अ स्पर्म अँड ओव्हम इज कॉल्ड एज ए fertilization. In case of the human beings, we can say the union of a sperm and the ovum to form the zygote, that is called as a fertilization. Fertilization is internal in case of humans. Internal fertilization means union of a gamete. It takes place inside the body of a female, and that's why it is called as a internal fertilization. Semen is ejaculated in the vagina during the copulation. So at the time of copulation, or we can say the sexual intercourse, the semen is ejaculated, that means released in the vagina part of a females, and then the sperms are coming in contact with the egg to fertilize it. So the sperms in the number of few millions start their journey by the route of vagina, then to the uterus, and then into the oviduct. See, at the time of ejaculation, the semen is released, which is consisting of a sperm. What is the number of a sperm? That is about few millions. म्हणजे एका इजॅक्युलेशनमध्ये फ्यू मिलियन्सच्या संख्येनं स्पर्म्स असणार आहेत, आणि हे स्पर्म्स वेगवेगळ्या रिजनमधून पुढं पास होतील, फ्रॉम व्हजायना टू युटेरस टू ओव्हिडक्ट. आपण डायग्राम पाहिली, तुमच्या लक्षात असेल. व्हजायना रिजन, त्यानंतर युटेरस रिजन, आणि लास्टली ओव्हिडक्टमध्ये जातील. वन ऑफ दोज फ्यू मिलियन स्पर्म फर्टिलाइज द ओनली ओव्हम प्रेझेंट इन द ओव्हिडक्ट. या मिलियनच्या संख्येमध्ये असणारे स्पर्म जरी असतील तरी त्यातला एकच स्पर्म जे एक ओव्हम आहे, कुठं आहे, ओव्हिडक्टमध्ये, तिथपर्यंत तो जाण्यास सक्षम होतो आणि फर्टिलाइज करतो. म्हणजे ॲक्च्युअली फर्टिलायझेशनची जी प्रोसेस आहे ती नेमकं कुठल्या ठिकाणी होणार आहे, ओव्हिडक्टमध्ये. सी हियर, इन दिस व्हजाइनल रिजन semen is ejaculated, then the sperms are running through this uterus region, and the sperms are running toward the oviduct. At the same time, before this process, from the ovary, the egg is transferred through this region into the oviduct. So the word which is written here, oviduct, this is the site actually where the fertilization takes place. Okay, zygote is get formed. From the age of puberty up to the menopause, that is from 10 to 17 years of age up to 45 to 50 years, an ovum is released every month from the ovary. म्हणजे फिमेलच्या बाबतीत, वुमन्सच्या बाबतीत साधारणतः वयाच्या 10 ते 17 वर्षापासून ते 45 ते 50 वर्षापर्यंत प्रत्येक महिन्याला एक ओव्हम हे रिलीज केलं जातं, हे आपल्याला लक्षात येते. That is, out of 2 to 4 million ova, approximately only 400 oocytes are released up to the age of a menopause. म्हणजे मुलीच्या जन्माच्या वेळेला जरी 2 ते 4 मिलियन इतक्या ओव्हम किंवा ओव्हा ह्या ज्या ओव्हरीमध्ये असतात, त्यातल्या अगदी मोजक्या म्हणजे फक्त 400 oocytes या टोटल कालावधीमध्ये, म्हणजे मॅच्युरिटी फेजपासून मेनोपॉज फेजपर्यंत जे रिलीज होतात ओव्हम, त्यांची संख्या साधारणतः 400 इतकी असते. ओव्हा म्हणूयात किंवा oocytes म्हणूयात आपण. सो रिमेनिंग oocytes अंडरगो डिजनरेशन. म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येने जरी oocytes असतील 2 ते 4 मिलियन, तरी त्यातल्या फक्त 400 इतक्याच उपयोगात आणल्या जातात आणि बाकीच्या डिजनरेट होतात, म्हणजे नष्ट होतात. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द फर्टिलायझेशन. अ डायग्राम इज शोन हियर अबाउट द फर्टिलायझेशन. यू कॅन सी what we see in this diagram. Here is the oocyte or the egg or the ovum or the female gamete. नाव वेगवेगळे, त्याचा अर्थ तोच होतो. फिमेल गॅमेट म्हणजेच ओव्हम, म्हणजेच oocyte, म्हणजेच एग. ठीक आहे. सो दिस ब्राऊन कलर पोर्शन जो आहे ते फिमेल गॅमेट आहे, oocyte आहे, आणि दीज आर द स्पर्म्स. स्मॉल व्हाईट कलरचे जे स्ट्रक्चर दिसतात ते स्पर्म्स आहेत. याच्यामध्ये हेड रिजन आणि टेल रिजन आपल्याला दिसेल. अनेक नंबरने हे स्पर्म्स इथपर्यंत पोहोचलेले आहेत, परंतु यातला एकच स्पर्म हा या एग बरोबर युनाईट होतो, आणि त्या स्पर्ममध्ये असणारा जो न्यूक्लियस आहे तो त्या स्पर्म हेडमधून तो न्यूक्लियस एगमध्ये जातो, आणि हा मेल न्यूक्लियस आणि एगमध्ये असणारे फिमेल न्यूक्लियस हे युनाईट होतात, आणि त्यामुळं क्रोमोसोम्स जे आहे त्याची बेरीज होईल. म्हणजे n नंबर oocyteमध्ये असणारे आणि n नंबर स्पर्ममध्ये असणारे हे ॲड होतील, आणि 2n म्हणजे डिप्लॉइड झायगोट तयार होईल. ठीक आहे.
Then oocytes released from the ovaries during the last few months nearing the age of a menopause are 40 to 50 years old. पहा, साधारणतः मेनोपॉजच्या कालावधीमध्ये म्हणजे एखाद्या वुमनच्या बाबतीत 40 ते 50व्या वर्षी रिलीज होणारे जे एग आहे, ठीक आहे, तर याचं जे वय आहे ते साधारणतः ॲक्च्युअली मेनोपॉजचा जरी हा कालावधी असला, वयाचा जो असेल वुमनचा तितक्याच ओल्ड ह्या oocytes असणार आहेत, कारण त्या जन्मापासून आलेल्या oocytes आहेत. सो देअर ॲबिलिटी ऑफ अ डिव्हिजन हॅज बीन डिमिनिश्ड टिल नाव. So as these ova are having a very large age, okay, so as they are becoming aged one, so the ability of a division has been diminished, that is minimized. म्हणजे ह्या ज्या oocytes आहेत तुलनेनं त्यांची डिव्हिजन होणं आणि त्यापासून नवीन जीव तयार जो होतो तो तितका व्यवस्थित होणार नाही. सो ड्यू टू धिस दे कॅनॉट कम्प्लीट मिओटिक डिव्हिजन प्रॉपरली. म्हणजे या ओव्हामध्ये प्रॉपर अशी मिओटिक डिव्हिजन होत नाही. So if such oocytes are fertilized, जर अशा oocyte fertilized झाल्या, then the newborn produced from them may be with some abnormalities. अशा फर्टिलाइज झालेल्या ओव्हमपासून म्हणजे एखाद्या लेडीच्या बाबतीत आपल्याला असं म्हणता येईल की वयाच्या जे 45 ते 50च्या दरम्यान जर प्रेग्नन्सी राहिली असेल तर जन्माला येणारं बाळ हे डिफेक्टिव्ह असणार आहे की ज्याच्यामध्ये ॲबनॉर्मॅलिटीज असतील. याचं एखादं एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवा. द ॲबनॉर्मॅलिटी इज लाईक डाऊन्स सिंड्रोम. याचा मला वाटतं आपण अभ्यास पूर्वी केलेला आहे, ठीक आहे. देन वी प्रोसीड टू द नेक्स्ट पॉईंट, दॅट इज डू यू नो. आपल्याला हे माहीत आहे का? द क्रोमोसोम नंबर इन द जर्म सेल प्रोड्युसिंग द गॅमेट्स आर डिप्लॉइड, दॅट इज 2n. ज्या जर्म सेल्स आहेत की ज्या ओव्हरीमध्ये असतात किंवा आपण मगाशी चर्चा केली टेस्टिसमध्ये असणाऱ्या जर्मिनल एपिथिलियम आहे की नाही, त्याच्यामध्ये असणाऱ्या जर्म सेल्स कशा आहेत? डिप्लॉइड आहेत, 2n आहेत. इट इन्क्लूड्स 22 पेअर्स ऑफ द क्रोमोसोम्स अँड 1 पेअर ऑफ अ सेक्स क्रोमोसोम्स. 22 पेअर्स जे आहेत हे ॲटोसोम्स आहेत, दीज आर द ऑटोसोम्स, अँड 1 पेअर इज ऑफ अ सेक्स क्रोमोसोम. दॅट इज आउट ऑफ द 46 क्रोमोसोम, 44 क्रोमोसोम्स आर ऑटोसोम्स and the remaining 2 are either XX or the XY. म्हणजे फिमेल असेल तर 44 हे ऑटोसोम्स असतील आणि XX हे 2 सेक्स क्रोमोसोम असतील, आणि मेलच्या बाबतीत 44 हे ऑटोसोम्स असतील आणि एक X आणि एक Y या पद्धतीने क्रोमोसोम असेल, ठीक आहे. These germ cells divide by meiosis. डिप्लॉइड 2n ज्या जर्म सेल्स आहेत यांचं मिओसिस होते आणि ड्यू टू दिस द गॅमेट्स कंटेन ओनली हॅप्लॉइड, दॅट इज n नंबर ऑफ क्रोमोसोम्स. या 2n पासून मिओसिस झाल्यानंतर जे तयार होतात ते गॅमेट्स आहेत की जे हॅप्लॉइड आहेत. त्यांच्यामध्ये क्रोमोसोम नंबर काय असेल मग? तर 22 + X और 22 + Y. म्हणजे मेलच्या बाबतीत जे स्पर्म्स तयार होतील ते स्पर्म 2 टाईपचे असतील. म्हणजे 50% हे 22 + X असतील तर 50% क्रोमोसोम कशा असणार आहेत? 22 + Y. लक्षात येत आहे? सो 2 टाइप्स ऑफ द स्पर्म्स आर प्रोड्युस्ड ॲज 22 + X और द 22 + Y टाइप. ओके, whereas oocytes are produced of only one type as 22 + X. फिमेलच्या बाबतीत Y क्रोमोसोम नसतो, आपण वरती चर्चा केली, ठीक आहे. त्यांच्यामध्ये 44 ऑटोसोम्स आहेत आणि XX हे दोन्हीही सेक्स क्रोमोसोम आहेत. ह्याचे गॅमेट तयार होताना 44चे हाफ म्हणजे 22 आणि 2X पैकी हाफ म्हणजे 1X, दोन्ही तयार झालेले गॅमेट काय असणार आहेत? 22 + X टाईपचे गॅमेट्स असणार किंवा oocytes असणार, ठीक आहे. देन सेकंड, बोथ द स्पर्म्स अँड oocytes आर प्रोड्युस्ड बाय द मिओसिस. स्पर्म्स असू द्या किंवा oocytes असू द्या, त्यांची निर्मिती कुठल्या सेल डिव्हिजन होते? मिओसिस. सो इन केस ऑफ द स्पर्म, प्रोसेस ऑफ मिओटिक डिव्हिजन इज कम्प्लिटेड बिफोर द स्पर्म लिव्ह द मेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक. नेमकी प्रोसेस काय दिली पहा. इन केस ऑफ स्पर्मच्या बाबतीत मिओटिक डिव्हिजन जे आहे ही कम्प्लीट होते किंवा बिफोर द स्पर्म लिव्ह द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. म्हणजे ही मिओटिक डिव्हिजनची प्रोसेस पूर्ण स्पर्ममध्ये गॅमेट तयार होण्याची प्रोसेस आहे. स्पर्म तयार होणं किंवा गॅमेट तयार होणं ही रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्येच कंप्लीट झालेली असते. However, in case of oocyte, the process of meiotic division completes after the ovulation. फिमेलमध्ये मात्र ही जी मिओटिक डिव्हिजन आहे ती ओव्ह्युलेशन नंतर होते. व्हॉट इज मीन बाय ओव्ह्युलेशन?
ओव्ह्युलेशन याचा अर्थ ओव्हरीमधून ओव्हम रिलीज होणे ॲबडॉमिनमध्ये, पोटामध्ये, त्याला म्हणायचं ओव्ह्युलेशन. ड्युरिंग फर्टिलायझेशन इन ओव्ह्युडक्ट. आणि ही जी प्रोसेस आहे कंप्लीट केव्हा होते, तर ओव्ह्युडक्टमध्ये फर्टिलायझेशनच्या पूर्वी. सी हिअर वन डायग्राम इज गिवन. द मेन अँड वुमन इज देअर. In case of males, the sperms are released. So from the total count of the sperm, 50% are of 22 plus X and remaining 50% chromosomes are 22 plus Y. म्हणजे जे टोटल स्पर्म्स असतील त्यातले हाफ जे आहे ते एक्स टाईपचे असतील आपण असं म्हणूयात, आणि उरलेले हाफ जे आहे ते वाय टाईपचे असतील. तर ओसाईटमध्ये म्हणजे फिमेल्सकडून असणारे जे ओसाईट्स आहेत किंवा एग आहेत हे मात्र एकाच प्रकारचे असतील 22 प्लस एक्स. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये कॉम्बिनेशन कशा पद्धतीने पहा. फिमेलकडून येणारा जे एग असेल त्याच्यात क्रोमोसोम आहे एक्स टाईपचा 22 प्लस एक्स, आणि मेलकडील जर 22 प्लस एक्स टाईपचा म्हणजे एक्स क्रोमोसोम हे जर युनाईट झाली तर 22 प्लस 22 44, आणि हे एक्स आणि इकडचे एक्स मिळून एक्स एक्स. म्हणजे हे जे नवीन पिढी जन्माला येईल ते डॉटर किंवा गर्ल असेल, मुलगी असेल. जर समजा याच्या उलट घडलं म्हणजे 22 प्लस एक्स हे क्रोमोसोमचं सेट एगमधील आणि वाय टाईपचं क्रोमोसोम हे जर एकत्र आले तर त्याचे ॲडिशन 22 प्लस 22 44, आणि एक्स प्लस वाय हे क्रोमोसोम इथं असणार आहे. मग ही जर कंडिशन असेल 44 प्लस एक्स वाय, तर ते जे सेक्स आहे त्या बेबीचं ते बॉय किंवा मेल असेल. Okay, so how the sex determination is done in the human being? I think this concept is definitely now you are having. आपल्याला हा कन्सेप्ट नक्की क्लिअर झाला असेल. ठीक आहे. Then we proceed to the next point, that is development and birth. Once the fertilization is completed, that is union of a male and female gamete takes place, then after the union zygote is formed. So this zygote is undergoes the development and the entire baby is get formed. So the zygote formed after the fertilization in the oviduct undergoes repeated mitotic division and embryo is formed. पहा, तयार झालेलं झायगोट जे आहे त्याच्या मायटॉटिक डिव्हिजन होतात, रिपीटेड मायटॉटिक डिव्हिजन होतात, म्हणजे परत परत मायटोसिस होत आहे आणि एका डिप्लॉइड सेलपासून बंच ऑफ सेल तयार होतात. आणि हे बंच ऑफ सेल जो आहे त्याचा नंतर त्यालाच आपण शब्द काय वापरतो, एम्ब्रिओ. ओके, ज्याला मराठीमध्ये आपण भ्रूण किंवा गर्भ असं म्हणतो. मीन व्हाईल इट इज पुश्ड टुवर्ड्स द युटेरस. ॲक्च्युली प्रोसेस फर्टिलायझेशनची कुठं झाली आहे, मग अशी चर्चा केली आपण ओव्ह्युडक्टमध्ये. आणि ओव्ह्युडक्टमध्ये फर्टिलायझेशन झाल्यानंतर जे झायगोट तयार झालंय ते ओव्ह्युडक्टमधून पुश होऊन नंतर कुठे येणार आहे, युटेरसमध्ये म्हणजे गर्भाशयामध्ये. Once it reaches the uterus, it is implanted and further development occur after the implantation. म्हणजे तो जो एम्ब्रिओचा पार्ट आहे, झायगोट जे आहे, मल्टिप्लाय रिपीटेड डिव्हिजन मायटोसिस होऊन तयार झालेलं स्ट्रक्चर, हे मला वाटतं डायग्रामच्या आधारे मी सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे पहा, ओव्ह्युडक्टमध्ये फर्टिलायझेशन झालं, तिथं झायगोट तयार झालं, नंतर त्याचे डिव्हिजन होऊन एम्ब्रिओ तयार झाला, आणि हा एम्ब्रिओ परत ओव्ह्युडक्टमधून रिटर्न कुठं आलेला आहे, तो खालच्या रिजनमध्ये, इथल्या युटेरस रिजनमध्ये, आणि युटेराईन वॉलला, आतल्या वॉलला तो अटॅच होईल. हा अटॅच होणं यालाच सायंटिफिक टर्म आहे इम्प्लांटेशन. मग आता एक्झॅक्टली इम्प्लांटेशन का होतं किंवा त्याची काय आवश्यकता आहे, तर इम्प्लांटेशन झाल्यानंतर या ज्या युटेराईन वॉलमधील असणाऱ्या ब्लड सेल्स आहेत किंवा ब्लड व्हेसल्स आहेत ते त्या एम्ब्रिओला कनेक्ट होतात आणि त्या ब्लड मार्फत त्याला न्यूट्रिशन आणि ऑक्सिजनचा सप्लाय होतो. आणि साहजिकच जसं आपण सीड जर्मिनेशन होतं असं म्हणतो तसा तो एम्ब्रिओ जो आहे तो डेव्हलप व्हायला सुरुवात होते आणि वेगवेगळ्या फेजेस कंप्लीट करून कंप्लीट एम्ब्रिओ डेव्हलप होतो, म्हणजेच बाळ जे आहे ते तयार होईल किंवा बेबी डेव्हलप होणार आहे. प्रोसेस लक्षात घ्या. फर्टिलायझेशन ओव्ह्युडक्टमध्ये, तिथं झायगोट तयार झालं, झायगोट रिपीटेड मायटोटिक डिव्हिजन होत होत एम्ब्रिओ तयार झाला, एम्ब्रिओ युटेरसमध्ये आला आणि तो इम्प्लांट झाला. या ठिकाणी इम्प्लांटेशन होतं आहे, ब्लड व्हेसल्स तयार होतात आणि त्याची डेव्हलपमेंटची प्रोसेस सुरू राहते. Then we continue to this next point. Once it reaches the uterus, it is implanted and further development occurs after implantation.
An organ called as a placenta is formed for the supply of a food material during the growth in uterus. ह्याच्यामध्ये एक शब्द आला पहा, एक ऑर्गन तयार होतो म्हणजे एक ब्लड कॅपिलरी तयार होते. सो दिस इज कॉल्ड एज अ प्लॅसेंटा. मला वाटतं याचा मराठी शब्द आपल्याला माहीत असावा. प्लॅसेंटालाच आपण नाळ असं म्हणतो. नाळ की आईचं जे ब्लड असेल ते ब्लड सप्लाय, तोच ब्लड सप्लाय बाळाला पुरवला जातो आणि त्याच्या सहाय्यानं त्या बाळाचे जे न्यूट्रिशन असेल किंवा ऑक्सिजनची डिमांड जी असेल ती आईच्या रक्तामार्फत पुरवली जाते आणि त्या युटेरसमध्ये किंवा गर्भाशयामध्ये ती बाळाची वाढीची प्रक्रिया सुरू राहते. सो एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट इज कम्प्लिटेड अप्रॉक्सिमेटली विदिन 9 months आफ्टर द फर्टिलायझेशन. सो वन्स द फर्टिलायझेशन इज डन, देन implantation of embryo takes place and the entire baby is get developed within 9 months. 9 महिन्याच्या कालावधीमध्ये बाळाची पूर्ण वाढ दिसून येते. हे डायग्राम पहा, नीट समजून घ्यायच्यात. काय दाखवलं नेमकं डेव्हलपमेंट म्हणजे फर्टिलायझेशन झाला तो पहिला दिवस असेल, त्याच्यानंतर हे जे नंबर दिलेत 4, 8, 12, 16, 20 हे काय तर हे वीक्स आहेत, आठवडे आहेत. साधारणतः 4 आठवड्यानंतर, 4 आठवडे म्हणजे आपण 1 महिन्याचा कालावधी म्हणतो, म्हणजे फर्टिलायझेशन नंतर 1 महिन्याच्या कालावधीनंतर जो एम्ब्रिओ असेल किंवा गर्भ असेल त्याचं डेव्हलपमेंट कितपत झाली आहे हे डायग्राममध्ये आपल्याला दिसत आहे. ठीक आहे, 4 आठवडे 1 महिन्यानंतरची फेज आहे. त्यानंतर 8 आठवडे म्हणजे 2 महिन्याचा कालावधी. याच पद्धतीनं 1 महिना, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 36 आठवडे म्हणजे 9 महिन्याचा कालावधी. असं स्टेप बाय स्टेप त्या बाळाची डेव्हलपमेंट झालेली आपल्याला पाहायला मिळेल आणि आफ्टर 36 weeks द बेबी इज कम्प्लिटली डेव्हलप्ड ऑर इट इज फॉर्म्ड. सो दिस इज ऑल अबाउट द ग्रोथ ऑफ अन एम्ब्रिओ. मला वाटतं हा कन्सेप्ट आपल्याला नक्की क्लिअर झाला असेल. देन वी प्रोसीड टू द नेक्स्ट पॉईंट. ऑलवेज रिमेंबर, काही महत्त्वाचे मुद्दे दिले ते लक्षात ठेवायला आपल्याला सांगितले. बघा, द मॅन इज टोटली रिस्पॉन्सिबल वेदर द कपल विल हॅव अ बेबी ऑर गर्ल चाइल्ड. आत्तापर्यंतच्या डिस्कशनवरून आपल्याला लक्षात आलं असेल की बऱ्याच वेळेला मुलगी होण्याला आईला जबाबदार मानलं जातं, पण खरं तर काय होतं आहे याच्यामध्ये मेन म्हणजे जो पुरुष असेल, जेंट्स असेल, तो खरं तर जन्माला येणाऱ्या बाळाच्या सेक्स कोणता असेल त्याला तो जबाबदार आहे. कारण एक्स आणि वाय ह्या 2 टाईपचे क्रोमोसोम हे फक्त मेलमध्ये असतात. त्यामुळं मेलमधील जर एक्स क्रोमोसोमच्या टाईपचे स्पर्म जर युनाईट झाला तर बेबी जे आहे ते गर्ल असेल आणि जर वाय टाईपचं क्रोमोसोम युनाईट झाला असेल तर तो जेंट्स किंवा आपल्याला बॉय असेल असं म्हणावं लागेल, मेल चाइल्ड असेल. म्हणजे मॅन इज टोटली रिस्पॉन्सिबल फॉर द सेक्स ऑफ अ नेक्स्ट जनरेशन. So during zygote formation, man contributes either X or Y chromosome to the next generation. आता बोललोय, तुमच्या लक्षात आलं असेल कन्सेप्ट. Then but females transfer only X sex chromosome to the next generation. So at the time of fertilization, if X chromosomes comes from the male and the child will be a girl. पहा, मेल साईडचा जो स्पर्म आहे तो जर X टाईपचा असेल, साहजिकच ऊसाईड फिमेलकडचे जे असेल ते एक्स टाईप्स असणार आहे. युनियन झाल्यानंतर द चाइल्ड विल बी अ गर्ल, मुलगी असणार आहे. अँड इफ वाय क्रोमोसोम कम्स देन द चाइल्ड विल बी अ बॉय. जर मेल साईडचा वाय क्रोमोसोम युनाईट झाला असेल ऊसाईड बरोबर तर नेक्स्ट जे जनरेशन असेल किंवा जे चाइल्ड असेल त्याचं सेक्स हे मेल असेल म्हणजेच बॉय असेल. सो थिंकिंग ऑफ दिस, इज इट राईट टू कन्सिडर द मदर रिस्पॉन्सिबल फॉर अ गर्ल चाइल्ड? याच्यावरून खरंच विचार करण्याची आवश्यकता नाही आहे. इतकं हे सोपा कन्सेप्ट आहे की आई हे नेक्स्ट जनरेशनचं सेक्स ठरवायला जबाबदार नाही, वडील जबाबदार असणार. वी ऑल मस्ट टेक एफर्ट्स टू स्टॉप द फिमेल फिटिसाइड. अलीकडे पाहतोय समाजामध्ये बऱ्याच वेळेला बाळ जे गर्भामध्ये वाढतंय त्याचं सेक्स पाहिलं जातं, मेल आहे का फिमेल आहे, आणि जर फिमेल फिटस असेल तर फिटिसाइड केलं जातं म्हणजे गर्भपात केला जातो. तर हे गर्भलिंग निदान करणं, फिटसचं सेक्स बघणं हे चुकीचं आहे आणि हे टाळलं पाहिजे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर काही प्रश्न आपल्याला विचारले आहेत. कॅन यू टेल मध्ये सांगू शकताय. पहिला प्रश्न, विच हॉर्मोन इज रिलीज्ड फ्रॉम द पिट्युटरी ऑफ अ मदर वन्स द फिटल डेव्हलपमेंट इज कम्प्लिटेड? मला वाटतं आत्तापर्यंत मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, फर्टिलायझेशन, डेव्हलपमेंट ऑफ अ बेबी किंवा एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट हे आपण पाहिलं. त्यानंतर
ज्या वेळेला पूर्ण बाळ डेव्हलप झालेलं असेल, एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट झालं असेल, नंतरच्या फेजेस काय आहेत याच्याविषयी आपण या प्रश्नामधून बघणार आहे. ओके, प्रश्न काय पहा, विच हॉर्मोन इज रिलीज्ड फ्रॉम द पिट्युटरी ऑफ मदर वन्स द फिटल डेव्हलपमेंट इज कम्प्लिटेड. म्हणजे युटेरसमध्ये बाळ पूर्ण विकसित झालंय त्यानंतर पिट्युटरी ग्लँडमधून कोणतं हॉर्मोन सिक्रेट होतं की जेणेकरून डिलिव्हरीची प्रोसेस किंवा बाळाची जन्माची प्रक्रिया सुरू होते. सो द नेम ऑफ हॉर्मोन इज ऑक्सिटोसिन. ऑक्सिटोसिन इज released or secreted from the pituitary gland which creates the contractions of the muscles of uterus and which pushes the baby outside the body. म्हणजे ज्या वेळेला पूर्ण बाळ विकसित झालं असेल त्यावेळेला पिट्युटरी ग्लँडमधून ऑक्सिटोसिन हॉर्मोन जे आहे ते रिलीज होतं आणि हे हॉर्मोन काय ॲक्शन करतं तर पहिली ॲक्शन त्याची अशी आहे की जे युटेरस आहे, युटेराईन वॉल आहे, त्याच्या मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात आणि ज्याला आपण जन्माची प्रक्रिया कळा येणं असं म्हणतो ते घडतं आणि साहजिक ते बेबी जे आहे ते बॉडीच्या बाहेर पुश केलं जातं. ही एक ॲक्शन आहे. आणि दुसरी ॲक्शन अशी आहे ती म्हणजे लॅक्टेशन, दुधाची निर्मिती होणं बाळाच्या आहारासाठी किंवा पोषणाची, ते पण ट्रिगर करण्याचं काम हे ऑक्सिडेशन करतं. अंडर द सेकंड आपण क्वेश्चन बघूया. Under the effect of that hormone, which organ of the female reproductive system start to contract and thereby birth process, that is parturition, is facilitated. आताच मी बोललो की कोणत्या हॉर्मोनमुळं हे युटेरस जे आहे ते कॉन्ट्रॅक्ट होतं आणि पार्च्युरेशन म्हणजे डिलिव्हरीची जी प्रोसेस आहे ती घडते. तर त्या हॉर्मोनचं नाव आहे ऑक्सिटोसिन. ऑक्सिटोसिनचाच परिणाम म्हणून ही कॉन्ट्रॅक्शनची प्रोसेस होते आणि लॅक्टेशन पण होत आहे.